नमस्कार मित्रांनो, तुमची जर डिझेल गाडी असेल तर लक्षात घ्या मित्रांनो, तुमचे जे इंजेक्टर आहेत 50-1000 किलोमीटर झाल्यानंतर ना लक्षात घ्या, इंजेक्टर म्हणजे कसं असतं माहिती आहे की वॉल टाईपमध्ये काम करत असतं. जर तुमच्या गाडीचे इंजेक्टर जाम झालं ना मित्रांनो, तुमच्या गाडीची आवाज वाढतो, फायरिंग वगैरे वाढतं. त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी करायची ते सांगतो मित्रांनो. फायरिंग जर तुमच्या गाडीचं वाढल्यासारखं वाटत असेल किंवा तुमच्या गाडीमध्ये जर डिझेल एखाद्या वेळेस घाण वगैरे गेल्यानंतर जर तुमच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम येऊन वाटत असेल तर मी उपाय सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या. डिझेल इंजेक्टर क्लीनर म्हणून आहे मित्रांनो, म्हणजे इंजेक्टर क्लीनर म्हणून लिक्विड भेटतं. ही लिक्विड काम काय करतं माहिती आहे मित्रांनो, तुमची जी फ्युअल लाईन आहे ना ती संपूर्ण क्लीन करतं. त्याचबरोबर तुमच्या गाडीचं जे इंजेक्टर आहेत सगळ्यात मेन काम कुठं करतं, इंजेक्टरमध्ये असं मुव्हिंग पार्ट असतात, म्हणजे इंजेक्टर पिन वगैरे असते. इंजेक्टर पिन ज्यावेळेस वरती उचलली जाते त्यावेळेस खाली डिझेल सोडलं जातं मित्रांनो. ती ज्यावेळेस पिन आहे की ना, जास्त दिवस तुम्ही गाडी रनिंग झाल्यानंतर किंवा गाडीमध्ये डिझेलमध्ये पाणी वगैरे गेल्यानंतर काय होतं, इंजेक्टर पिन आहे ती जाम होती मित्रांनो. ही लिक्विड जर तुम्ही वापरलं ना, प्रत्येकी 30 ते 40 हजार इंजेक्टरमधली पिन आहे ना, थोडक्यात इंजेक्टरला सर्व्हिसचं काम करतं नॉर्मली, किंवा इंजेक्टरला क्लिनिंग वगैरे करायचं काम करतं. त्यामुळे काय होतं, तुमच्या गाडीमध्ये नॉकिंग वगैरे नॉर्मल होत असेल किंवा तुमची गाडी झटकं वगैरे नॉर्मल मारत असेल ना, किंवा तुमच्या फ्युअल लाईनमध्ये कुठला प्रॉब्लेम येऊ नये, ती संपूर्ण प्रॉब्लेम क्लिअर करत असतो. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, की डिझेल गाडी असेल ना, इंजेक्टर क्लिनर टाकून घ्या, नक्की तुमच्या गाडीमध्ये परफॉर्मन्स दिसेल.